नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर सरांची कथा गोष्ट एका चोरीची. ऐकूया. सदा चेंगटेच्या घरी एकदा चोरी झाली. ही बातमी वाऱ्यापेक्षा जास्त वेगानं चाळीत पसरली. ज्याला ही बातमी समजत होती तो हातातली कामं टाकून चेंगटेच्या घराकडे धाव घेत होता. दररोज चाळीच्या एकमेव संडासापुढे रांगा लावणारे चाळकरी हातात टमरेल घेऊन चेंगटेच्या घरापुढे गर्दी करत होते. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, चेंगटेच्या घरातनं चोरांनी काय काय चोरलेलं असावं. सदा चेंगटा नावाप्रमाणेच वागत असे. चाळकऱ्यांनी त्याच्या अंगावर कधी नवीन कपडे बघितले नव्हते. सणासुदीला सुद्धा त्याच्या बायकोच्या अंगावर नवी साडी कधी आलेली नव्हती. सारखी आपली जोडलेली साडी ती अंगावर मिरवत होती. घरी आल्यावर तर अनेक साड्यांपासून दंड घालून केलेली साडी ती वापरत असे. तिच्या त्या साडीवरनं नवरंग सिनेमाची निर्मिती करण्यात आल्याचं चाळकरी गमतीनं म्हणतात. कधी कोणत्याही कार्यक्रमाची वर्गणी चेंगट्यानं दिलेली नव्हती. त्याच्या पोरांचं तर काही विचारूच नका. सतत ठिगळ लावलेल्या जाड कापडाच्या चड्ड्या अंगावर मिरवत होती. एकूणच काय, सगळं चेंगटे कुटुंब आडनावाला जागत होतं. त्याच्या तशा वागण्याचं कारणही तसंच होतं. सदा चेंगटा एका फर्ममध्ये हिशोब लिहिण्याचं काम करायचा. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातली बरीच रक्कम शिल्लक ठेवायचा आणि खर्च अगदी कमी करायचा. अशा या चेंगट्याच्या घरी चोरांना चोरी कशी करावी वाटली याचंच आश्चर्य चाळकऱ्यांना वाटत होतं. आणि ह्या आश्चर्यापोटी ते चेंगट्याच्या घरापुढे हातातली सगळी कामं टाकून गर्दी करत होते. कोणीतरी पोलिसांना वर्दी दिली. त्याप्रमाणे पोलीस आले. जसे पोलीस आले तसे चाळकऱ्यांना आपापल्या कामांची आठवण झाली आणि त्यांनी तिथनं काढता पाय घेतला. त्यातूनही काका करमाळकर, नाना चोंबडे आणि आगलावे आजी तिथे पाय रोवून उभे राहिले. पोलिसांनी एकंदर घराची पाहणी केली आणि पंचनामा लिहायला सुरुवात केली. काय झाले? चोरी झाली साहेब. कुणी केली? चोरट्यांनी केली. हे मला सुद्धा माहिती आहे की. माहिती आहे तर मग पकडा ना त्यांना. अहो चेंगटे माशे, चोरी झाली ते मला माहिती झालंय, पण ती कुणी केली हे नाही समजला ना. पण चोर किती होते? काय मोजले नाही बघा साहेब. काय झोपा काढत होता काय? मग झोपलंच होतं ना साहेब, पण पुढच्या वेळेला नक्की मोजन मी. बर ठीक आहे. मला सांगा, चोरी साधारण किती वाजता झाली? रात्री 1 नंतर पहाटे 5 पर्यंत. बरोबर नेमकी हीच वेळ चोरीची असती. मग तुम्ही झोपलात कशी? आता चोरटे काय मला सांगून आले होते का साहेब? चेंगट्याच्या ह्या प्रश्नावर साहेब चिडले आणि म्हणाले, तुम्ही मला प्रश्न विचारायचे नाही, मला तपास करून द्या. करा ना साहेब, करा. चोरटे दिसायला कशी होते? काय बघितले नाही साहेब. आता काय म्हणावं तुम्हाला? चोर घरात शिरलेले असताना तुम्ही सांगताय चोर बघितलेच नाहीत. अहो साहेब, आम्ही झोपलो होतो ना साहेब. मग ते आधी नाही का सांगायचं? मग चोरट्याने काय काय चोरलं? TV, रोख रक्कम आणि दागिने. चेंगट्याच्या ह्या बोलण्यावर आगलावे आजी मध्येच तोंड खुपसत बोलल्या, काय म्हणतो? दागिने? अरे दागिने कधी बायकोच्या अंगावर दिसले बी नाही तुझ्या. तर नाना चोंबडे म्हणाले, अन TV बघायला तो पोरं आमच्या घरी यायची. काय म्हणताय? इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानं म्हणाले. त्यावर खुलासा करत काका करमाळकर बोलले, काय नाही साहेब, तुमचं चालू द्या, हे मंडळे आपला उगाचच बोलत्यात हो. या खुलाशावर साहेबांचं समाधान न झाल्यानं साहेबांनी चेंगट्याला विचारलं, काय हो चेंगट, काय म्हणते ते? नाही, त्याचं काय झालं साहेब, अलीकडं आमचा TV बिघडला होता ना,
आणि दागिने घालून मिरवायची आमच्या ह्याला हौसच नाहीये. चिंगटेंनी खुलासा केला त्यावर साहेबांचं मात्र समाधान झालं. तोपर्यंत काका करमळकरांनी आगलावे आजी आणि नाना चोंबडे दोघांनाही बाहेर नेलं. साहेबांनी पंचनामा पुढं केला. बरं मला सांगा, टीव्ही कोणत्या कंपनीचा होता? दूरदर्शन कंपनीचा. अरे दूरदर्शन काय कंपनी आहे का? आम्हाला तेच परवडतं साहेब. बर खरेदीची पावती आहे का? नाही हो, जुन्या बाजारातनं आणला होता. रोख रक्कम किती गेली चोरीला? 50,000 रुपये साहेब. तुम्हाला पगार किती आहे? महिन्याला 5,000 रुपये. मग एवढे पैसे आणले कुठनं? साठवून ठेवले होते साहेब. बार. दागिने किती गेले? दागिने 10 तोळ्याचे. काय काय होते दागिने? पंचनामा झाला होता, त्याच्यावर चेंगटेनी सही सुद्धा केली. पंच म्हणून सह्या करायला तिथे इतर कोणी नव्हतं. तेव्हा चेंगटेनी वरच्या मजल्यावरले दादा खबरे आणि तुकाल लटपटे यांना हाका मारून बोलवून घेतलं. पंचांसमक्ष पंचनामा वाचला तेव्हा दोघेही पंचनाम्यावर सह्या करायला तयार होईनात. त्यावर हवालदार साहेबांना म्हणाला, साहेब पण सह्या करणार का बरं? नाही ते म्हणतात या सगळ्या वस्तू आम्ही बघितल्याच नाहीत. काय चेंगटे, खरंय काय? हा ना साहेब, या वस्तू घरातल्या डब्यात होत्या, त्यामुळे त्यांनी बघण्याचा प्रश्नच येत नाही ना. या खुलाशावर मात्र खबरेनं आणि लटपटेनं आणि छेनका होईना सह्या करून टाकल्या. ठीक आहे चेंगटे, एक काम करा, सगळ्या वस्तूंच्या पावत्या घेऊन उद्या पोलीस स्टेशनवर या. चला या. असं म्हणत पोलीस निघून गेले आणि चाळकऱ्यांनी पुन्हा चेंगटेच्या घरात गर्दी केली. म्हातारा किसना लुडबुडे पुढे आला आणि म्हणाला, हो चेंगटे, खरंच तुमच्या घरी चोरी झाली का? मगाशी माघारी गेलेल्या आगलावे आजी पुढे येऊन म्हणाल्या, दागिन्याचा डाबा रिकामा तरी ठेवलाय का? तर सुंदराबाई म्हणाली, झुमके चोरताना कानाला दुखापत नाही ना झाली हो चेंगटे वहिनी? अगोदरच पोलिसांच्या प्रश्नांनी वैतागलेला चेंगटे अधिकच वैतागून म्हणाला, नाही हो लुडबुडे, निस्ती गंमत केली. त्यावर लुडबुडे पुढे म्हणाला, अरे मग पोलीस पार्टी कशाला आली होती? आणखीन वैतागून चेंगटे म्हणाला, त्यांना चहा पाण्याला बोलावलं होतं मी. बरं मग होऊन द्या चहा पुन्हा आता. लुडबुडे चेकाळत बोलला. त्यावर रागाला येत चेंगटे बोलला म्हणण्यापेक्षा ओरडला, लुडबुडे तुमच्या पाया पडतो राव, ले डोकं नका खाऊन निघा तुम्ही आता इथनं. चेंगट्याच्या ह्या बोलण्याचा मात्र लुडबुडेंना राग आला. ते तिरीमिरीत उठले आणि गर्दीतनं वाट काढत घराबाहेर पडले. तसे चाळीतल्या वयोवृद्ध कोंडा मावशी सरसावल्या. डोळ्याला न आलेलं पाणी पुसण्याचं नाटक बेमालूमपणे वटवत त्या सौ चेंगट्यांच्या शेजारी बसल्या आणि तिला म्हणाल्या, वय ग दोडा, मी म्हणते कधी केला होता 5 तोळ्याचा नेकलेस? त्यावर सौ चेंगटेने नवऱ्यालाच प्रश्न विचारला, अहो कधी केलता हो नेकलेस? बायकोच्या ह्या प्रश्नावर रागानं चेंगटे म्हणाले, केला होता, तुला ठावक नाही ते? वय वय, गेल्याच महिन्यात केलता. घाबरून नवऱ्याकडे बघत सौ चेंगटे म्हणाल्या, अगं बाया, मग गाळ्यात कधी दिसला नाही तू? कोंडा मावशी बोलल्या. त्यावर चेंगटे म्हणाले, आज घालणारच होती ती. अरे देवा, म्हणजे चोरांनी हिरमोड केला म्हणायचा. कोंडा मावशी काळजी न बोलल्या. दुपार झाली तरी चाळकऱ्यांच्या विविध प्रश्नांची मालिका काही संपत नव्हती. एक एक जण घरी जाऊन जेवून येत होता, पण चेंगटे मात्र एकाच जागेवर बसून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होता. शेवटी कसेबसे सगळे चाळकरी घालवले आणि आंघोळीसाठी वळला तोच दारावर टकटक झाली. चेंगट्याने दार उघडलं तर त्या भागातले नगरसेवक रानबोके आपल्या 4-5 टोळ भैरवांसोबत दारात हजर होते. चेंगटे या म्हणायच्या आत ते घरात आले, बसले सुद्धा आणि नम्रपणे म्हणाले, बरं का चेंगटे, मला तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं आणि लगोलग धावलो बरं का इकडं. काय हे शेवटी तुम्ही आमचे मतदार आहे ना. सकाळपासून चहा बी घेतला नाही, तवा आता आलं टाकून चहा होऊन जाऊन द्या. चेंगट्याने बायकोकडे बघितलं. बिचारी बायको आतल्या खोलीत चहा करायला गेली. नगरसेवक रानबोके तेवढ्यात म्हणाले,
काय 50,000 रुपये गेले म्हणे. हा ना साहेब. एवढे पैसे घरात होते तर तुम्ही असं दळबद्री का राहता हो? चेंगट्याला राग आला, पण तो शांत राहिला. रानबोक्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चेंगट्यांना विविध प्रश्न विचारले. चेंगट्यांनी त्याला सुचेल अशी उत्तरं दिली. तोपर्यंत चहा घेऊन सौ चेंगट्या आल्या. 5 तोळ्याचा नेकलेस, तोळ्याच्या 2 अंगठ्या, 2 तोळ्याचा लक्ष्मीहार, 1 तोळ्याचं मंगळसूत्र. चेंगटे यादी साहेबांना सांगत होता. ते ऐकून सौ चेंगटेंचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. तिने उभ्या आयुष्यात कधी एक म्हणून दागिना अंगावर घातला नव्हता, कारण नवऱ्याने कधी आणलाच नव्हता. साहेबांनी सौ चेंगटेंकडे नजर वळवत विचारलं, बोला, आणखीन काय काय चोरीलं गेलं? त्यावर बावरून सौ चेंगटे म्हणाल्या, का का काय 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 त्यावर चेंगटे म्हणाले, अहो ती काय बोलणार? तिच्या कानातले 1 तोळ्याचे झुमके नेले चोरांनी. नवऱ्याच्या या बोलण्यानं तिला चक्कर यायचीच बाकी होती. तिने झटक्यात कानाच्या पाळ्यांना हात लावला, कारण झुमके घालायला कानाला भोग सुद्धा नव्हतं. चहासोबत बिस्किटं नसल्याचं बघून एक निष्ठावान कार्यकर्ता म्हटला, अरे काय हे, चहा बरोबर बिस्किट नाही वे? साहेबांनी सकाळपासून काय खाल्लं नाही ना आमच्या. त्यावर न राहून सौ चेंगटच म्हणाल्या, अहो बिस्किट बी नेली चोरांनी. त्यावर तो कार्यकर्ता म्हणला, असं कसं? साहेबाला निसता चहा चालतच नाही ना. तोपर्यंत दुसऱ्या कार्यकर्त्यानं अकलेचे तारे तोडले. जा दुकानात जाऊन घेऊन या, जा बिस्किट आणा. हे बोलणं ऐकून चेंगट्याचा राग उफाळून आला आणि ते म्हणाले, अरे सगळे पैसे चोरले ना चोरांनी. त्याच्यावर तो कार्यकर्ता म्हणला, मग उदरीवाना वळखे असतील गे तुमच्या गल्लीत. नाविलाजानं चेंगटे उठले, दुकानात जाऊन बिस्किटं घेऊन आले. चहा बिस्किटावर ताव मारून उठत नगरसेवक रानबोके म्हणाले, बरं चेंगटे, काय मदत लागली तर बोलवा आम्हाला. त्यानंतर दिवसभर तुरळक तुरळक लोक येतच राहिले. यामध्ये शेजारच्या चाळीतले मित्र, नोकरीतले सहकारी, वार्ताहर यांचा समावेश होता. त्यामुळे चेंगट्याला 3 किलो साखर आणि बिस्किटाचे 5 पुडे यांचं कर्ज झालं. दुसऱ्या दिवशी जवळजवळ सगळ्याच वर्तमानपत्रातनं चोरीची बातमी अगदी भडकपणे छापण्यात आली होती. सदा चेंगटेच्या घरात चोरी, लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास, दागिने पसार, पोलिसांची भीती चोरांना उरलेली नाही, आणि त्याखाली अगदी प्रत्यक्ष पाहिल्यासारखा चोरीचा वृत्तांत छापला होता. तसंच घरात विमनस्क अवस्थेत बसलेल्या चेंगट्याचा फोटोही छापला होता. चोरीची बातमी वाचून चेंगट्याची बहीण सकाळी सकाळी आपल्या नवऱ्यासह 2 मुलांना घेऊन आली. बरं आली ती आली, गळा काढत आली. असं कसं झालं दादा? अरे आयुष्यभर पही करून पैका जमावला आणि मेल्या चोरांनी ह्या का रातीत लंपास केला, वात्याचं नव्हतं केलं. अशी कशी तुला काळ झोप लागली र? बहिणीच्या या गोंधळानं शेजारी पाजारी चाळकऱ्यांना वाटलं, चोरीच्या धसक्यानं चेंगट्याचं काही बरं वाईट झालं काय. पुन्हा ते हातातली कामं टाकून चेंगट्याच्या घराकडे धावले, पण खरा प्रकार समजल्यावर हिरमोड झाल्यासारखे परत फिरले. चेंगट्याच्या घरात आता आणखीन 4 माणसांची भर पडली होती. बहिणी, 2 पोरं, चेंगट्याची 2 पोरं, अशी एकूण 4 पोरं घरात धुडगूस घालत होती. तर मेहुणा आणि बहीण विविध प्रश्न विचारत होते. एवढ्यात बहिणीचा पोरगा पडला, जोरात रडायला लागला. तेव्हा त्याची आई त्याला गप्प करत म्हणली, रडू नगर बाळा, गप व्हा गप. नाही तर असं कर, मामाबरोबर बाहेर जा आणि भेळ खाऊन थंड पिऊन ये जा. आईचं हे बोलणं ऐकून रडणारा मुलगा शांत झाला, पण दुसरा मुलगा रडायला लागला. मला बी भेळ पाहिजे, थंडा पाहिजे. त्यावर त्याची आई त्याला म्हणाली, मग बाळा तू बी जा की मामाबरोबर. पाहुण्यांची 2 पोरं बाबाबरोबर जायला बाहेर निघाली, तशी चेंगट्याची 2 पोरं आपल्या आईला बिलगली आणि बाहेर जायचा हट्ट करायला लागली. शेवटी चेंगटे 4 पोरं घेऊन बाहेर गेला. 2 भेळ घेतली, चौघात दिली आणि थंड्याची 1च बाटली चौघांना प्यायला दिली. पैसे देताना चेंगट्याच्या अंगावर थंड न पिताच काटा फुलला होता. तो पोरांसकट घरी परत आला तर त्याचा मेहुणा म्हणजे बायकोचा भाऊ आणि त्याची बायको घरी आले होते. चेंगट्याच्या घरी आणखीन 2 माणसांची भर पडली. मेहुण्यानं आल्यावर चेंगट्याकडनं चोरीची खबर घेतली. तोपर्यंत चेंगट्याची बायको चेंगट्याला म्हणाली, अहो असं बसून कसं चालन? घरात बाजार भरायला पाहिजे.
जा बरं, गहू घेऊन दळून आणा, जा. चेंगट्याच्या मनात आलं, चोरांनी रात्रीच्या वेळी डाका घातला, पण हे पाहुणे मंडळी मात्र दिवसा डावल्या डाका घालायला आलेत. चेंगटे हातात 2-3 पिशव्या घेऊन बाहेर गेला. चांगला तासाभरानंतर बाजार घेऊन परत आला. बाजार घरात येता चेंगट्याची बायको स्वयंपाकाची तयारी करायला लागली. घरातल्या पाहुणे मंडळींची घरात बसून चोरीवर चर्चा सुरू होती. चेंगट्याला चर्चेत काही रस नव्हता. तो कधी चर्चेत सहभागी होत होता तर कधी स्वयंपाकाची तयारी बघून येत होता. रात्री सगळ्या पाहुण्यांचं साग्र संगीत जेवण झालं. शेवटी चेंगट्याने आणि त्याच्या बायकोनी उरलं सुरलं खाऊन भूकमोड केली. थोड्याच वेळात पाहुणे मंडळी डाराडोर झोपली. चेंगटा आणि त्याची बायको घरातल्या एका कोपऱ्यात कुडकुडत अंगाची मुटकुळी करून झोपायचा प्रयत्न करत होती. रात्री कधीतरी त्यांना झोप लागली. पहाटे पहाटे दारावर थाप पडल्याचा आवाज आला. चेंगट्याने आळसात दार उघडलं. बाहेर बघितलं तर त्याचा साडू आणि मेवणी दारात हजर. त्यांना घरात या म्हणून स्वतः दारा आड झाला. पाहुणे घरात येऊन बघतात तर घरात गर्दीच गर्दी. चेंगट्यानं आपली जागा मेवणीला दिली आणि साडू गॅलरीत बसून डुलक्या घ्यायला लागले. सकाळ झाली. सगळेजण आपापलं उरकायला लागले. 10 वाजेपर्यंत नाश्ता करून साडू आणि मेवणी सोडून सगळे जायला निघाले. राहिला असता म्हणला आजच्या दिवस. त्यावर त्याचा मेवणा म्हणाला, अरे नको दाजी, अगोदर तुमच्याकडे झाली चोरी, त्यात पोलीस तपास सुरू झालाय, आम्हाला त्याच्यात काय अडकायचं नाही. त्यावर खुश होत चेंगटे म्हणाला, हा मग काय, आता पोलीस येणार आहे, थोड्या वेळात येतील पोलीस. हे ऐकल्यावर त्यांनी काढता पायच घेतला. काय ग यमे, पोरांना नाही आणलं वय? चेंगट्याची बायको आपल्या बहिणीला म्हणाली. त्यावर ती म्हणाली, अगं दिदे, अगोदर तुझ्याकडे झाली चोरी, तेव्हा म्हणलं तुझी आणि भाऊजीची गाड घेऊन निघावलं गेलो. काय गला बाडे, 5 तोळ्याचा नेकलेस वय, झुमके वय, सगळं केलं तर तू, पण एका अक्षरानं नाही बोलली मला. नाही, आम्ही सांगणार होतो तुम्हाला, तेवढ्याच चोरी झाली बघा. चेंगटा म्हणाला, नाही ते काय नाही, आता पार्टी झाली बाहेर. मेवण्यानं फरमाईश सांगितली. आता मेवणा आणि मेवणी म्हणाल्यावर आपल्याला माघार घेणं शक्य नाही हे चेंगटेच्या लक्षात आलं आणि त्यांनी 1 किलो मटण आणलं. घरात मटण शिजू लागलं. मटणाचा खमंग वास अर्ध्या अधिक चाळीत दरवळायला लागला. तेवढ्यात पोलीस गाडी आली. पोलीस घरात आले. घरात मटण शिजते म्हटल्यावर साहेबांनी विचारलं, काय सदाशिवराव चेंगटे, घरात चोरी झाली आणि गॅसवर मटण शिजते, काय गौड बांगाल काय? नाही, त्याचं काय झालं बरं का साहेब? साहेबांनी त्याला मध्येच थांबवत विचारलं, काय झालं? पेपरातल्या बातमीत तुम्ही पोलिसांच्या होता आशेरे वडले होय? तुम्ही काय मुद्देमालाच्या पावत्या आणल्याच नाहीत ना? त्या पावत्यांची फाईल चोरांनी पळवली ना साहेब. चेंगट्याने सारवासारव केली. ठीक आहे, हवालदार तपासाला वेळ लागणार आहे, तेव्हा आपण हितच जीव. काय म्हणता तुम्ही चेंगटे? हा साहेब, जेवा की जेवा, इथं जेवा. नाईलाजानं चेंगटे बोलला. चेंगट्याच्या बायकोनं भराभरा चपात्या लाटल्या आणि साहेबांसकट 4 पोलीस मटणावर आडवे तिडवे हात मारायला लागले. चेंगटे आणि त्याचा साडू त्यांना काय हवंय काय नकोय ते बघायला लागले. ढेकरा देत सगळ्यांनी जेवण संपवलं आणि पान खायला म्हणून ते गाडी घेऊन बाहेर पडले. ते बराच वेळ परतलेच नाहीत. इकडं चेंगट्यानं मेवणी सकट चटणी चपाती खाल्ली आणि स्वतःची भूक भागवली. साडू आणि मेवणी नाराज होऊन निघून गेले. चेंगटा डोक्याला हात लावून बसला. चोर तर रात्री चोरी करून गेला होता, पण हे सगळे नातेवाईक आणि पोलीस दिवसा डाका घालून गेले असं त्याला वाटायला लागलेलं होतं. मित्रांनो, चेंगट्याची कथा बऱ्याच दिवसांनी झाली. मिराजदारांचा नाना चेंगट सगळ्यांना आठवत असेल. त्याच धर्तीची अजित काटकर सरांनी लिहिलेली गोष्ट एका चोरीची. आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.